कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करताना एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पेण येथे घडली आहे। घाटकोपर येथील रवींद्र बाबुराव चव्हाण हे आपल्या पत्नीसह भडवले ते बोरिवली या मार्गावरील एसटी बसने प्रवास करत होते। प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली होती, मात्र एसटी बस इंदापूरच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे पती बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच पत्नीने बस चालक आणि वाहकांना याबाबत माहिती दिली। तात्काळ चालकाने एसटी बस पेण उपजिल्हा रुग्णालयात नेली। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना मृत घोषित केले। अचानक पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत पुढील तपास सुरू आहे। गाडी रामवाडी स्टँडपाशी असताना त्यांना अचानक चक्कर आली असं समजलं। तिथे माझं समजलं की चक्कर आली। गाडी उभा केली, 5 मिनिट साईडला घेतली, नंतर पाणी पिणी मारलं थोडं, लगेच 10 मिनिटं तर पेनमध्ये गाडी घेऊन आलो स्टँडला। स्टँडला येऊन 2-5 मिनिटं बघितलं, रिक्षेपेक्षा साहेबांना सांगून विचारून बघितलं तर डायरेक्ट गाडी स्टँडला घेत रिक्षावाले थांबले नाहीत, डायरेक्ट गाडी स्टँडला आली। त्यांचा खेळते मैत्री पार्क असा कुटुंब कधीपासून दुखायला लागले त्यांच्या छाती? कल्पना त्याची काही कल्पना नव्हती, त्यांनी काय तसे बोलले बी नाहीत, पण इथं रामवाडीपाशी आल्यानंतर समजलं की थोडे आजार। मग दवाखान्यात आल्यावर त्यांचे हे झालं का? दवाखान्यात आल्यावर हे झालं का? गाडीमध्ये झालं। थँक्यू।